महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या असा काही भयानक खेळ सुरू झालाय ना, जो वरवरती बघितला तर महायुती वाटते, पण आतून सख्या मित्राचाच गळा कापण्याचा डाव दिसतोय। दिल्लीमध्ये स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा ज्या एकनाथराव शिंदेंना डोक्यावरती घेऊन नाचतायत, त्याच शिंदेंचा गेम करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे मात्र गनिमी काव्याने टपून बसलेत। नाशिक विधान परिषदेच्या निकालाने मोदी आणि शहांची शिंदे प्रेमी दिल्ली आणि फडणवीसांचा शिंदे विरोधी महाराष्ट्र हा बुरखा आता पुरताच फाटलाय। आणि आज याच विषयाचा कच्चा चिठ्ठा पुराव्यांसहित मी मांडणार आहे की नक्की अमित शहांचा वरदहस्त शिंदेंना वाचवणार की देवेंद्र फडणवीसांचा चक्रव्यूह शिंदेंना संपवणार। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, कारण आज महाराष्ट्राच्या गादीमागचं असं सत्य बाहेर येणार आहे जे ऐकून अनेकांची डोकी गरगरतील। तर मित्रांनो, लोकसभेचे आकडे जर तुम्ही बघितले तर शिंदेंनी 13 खासदार निवडून आणले आणि स्वतःला देशातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणवणारी बीजेपी महाराष्ट्रात थेट 9 वरतीच घसरली। आणि याच 9 खासदारांच्या लायकीमुळे दिल्लीमध्ये मोदी शहांचं सरकार टिकवण्यासाठी शिंदेंच्या कुबड्या लागतायत। आणि म्हणूनच अमित शहा कोल्हापुरात येऊन शिंदेंची पाठ थोपटतात आणि त्यांना मोठा भाऊ बनवतात। परंतु हाच मोठा भाऊ देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात खुपायला लागलाय। ज्या फडणवीसांना 5 वर्ष राजासारखं मुख्यमंत्रीपद भोगण्याची सवय होती, त्यांना आज शिंदेंच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना आपली खुर्ची हलल्यासारखी वाटते। आणि हाच राग मनात धरून देवेंद्र फडणवीसांचे राईट हँड गिरीश महाजन नाशिक विधान परिषदेमध्ये शिंदेंच्या उमेदवाराचा गनिमी काव्याने गेम करतात। आणि हा थेट आरोप माझा आहे। हा शिंदेंचा पराभव तर नव्हताच, तर फडणवीसांनी शिंदेंना दाखवलेली त्यांची ही जागा होती। हे नेते एकत्र येऊन कॅमेऱ्यासमोर दात दाखवत जरी असले तरी मंत्रालयाच्या बंद दाराआड काय चाललंय, फाईल्स मंजुरीवरून वाद होत आहेत, बदल्यांवरून वाद पेटतायत आणि विकास कामांच्या क्रेडिटवरून रोज एकमेकांवरती कुरघुड्या सुरू आहेत। शिंदे हे राज्यातील भाजप नेत्यांच्या गळ्यातला असं हाड बनलेत जे ना गिळता येते ना थुंकता येते। राज्यातील भाजपला चांगलीच भीती आहे की जर शिंदेंची ताकद अशीच वाढत राहिली तर आगामी 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे हे जास्त जागांवरती दावा ठोकतील आणि भाजपाला कायमचं दुय्यम स्थानावर फेकतील। आणि म्हणूनच भाजपचा गेम प्लॅन सरळ आहे। आधी ठाकरेंना संपवण्यासाठी शिंदेंचा पुरेपूर वापर करायचा आणि आता शिंदेंना संपवण्यासाठी अंतर्गत चक्रव्यूह रचायचा। अमित शहा तर आधीच बोलून गेलेत की 2029ला स्वतंत्र लढायचंय आणि या कुबड्या हटवायच्यात। पण आता प्रश्न हा आहे की 2029 पर्यंत भाजप शिंदेंना संपवणार की शिंदेंच्या कुबड्यांशिवाय भाजपला महाराष्ट्रात उभंच राहता येणार नाही। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, फडणवीस आणि शिंदेंच्या या थेट युद्धात अखेर कोण कोणाचा राजकीय बळी घेणार? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। आणि हा तिखट आणि सडेतोड मुद्दा तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। जय महाराष्ट्र।